अवघ्या जीवनानेच जिच्याशी संगर मांडला, जिचे सुखाचे क्षण हाती येतात न येताच हिरावले गेले आणि दुर्भाग्याच्या खोलखाईत जिला भिरकावले गेले, ती मी अहिल्याबाई होळकर. जग मला आज पुण्यश्लोक म्हणते, लोकमाता म्हणते. टिपू सुलतान मला तत्वज्ञ महाराणी म्हणे. ब्रिटिश मला 18व्या शतकातील सर्वोत्कृष्ट महिला प्रशासक म्हणत. आज देशातील एक पुरातन मंदिर सापडणार नाही ज्याचा जीर्णोद्धार मी केलेला नाही. एक नदी नाही जिथे मी घाट बांधले नाहीत. रस्ते किती बांधले, किती दुरुस्त केले हे आता मला आठवतही नाही. पांथस्थानसाठी देशभर किती बारवा बांधल्या याची तर गणतीही कधी केलेली नाही. माळव्याची महाराणी म्हणून मी माझी कामे माळव्यापुरतीच सीमित ठेवली नाहीत. माझे श्वसूर मल्हारबाबांची राष्ट्रीय दृष्टी नेहमीच माझ्या नसानसात खेळत राहिली. शेकडो शासक राज्य करत होते, त्या देशाला अखंड धाग्यात गुंपले ते मी. इंदोरला, महेश्वरला अद्यमी नगरे म्हणून भरभराटीला आणले. प्रजेला सुख होईल असे असंख्य कायदे केले. लुटाऱ्यांनाच यात्रेकरूंचे रक्षण करायला लावले. त्यांना पोटा पाण्यालाही दिले. माझे नाव निघाले तरी दुष्टही सज्जन बनून जात. रंगेल लावल्या लिहिणारेही भक्तिरसाचे महिमान गाऊ लागलेत असे माझे महिमान. देशात शासक कोणीही असो, अहिल्यादेवींना लोकहिताचे काम करायचे आहे असे म्हटले की कोणी आडकाठी केली नाही. माझे थोरल्या सुभेदार मल्हाररावांनी पराक्रमाच्या जोरावर स्थापिले राज्य इंदोर. एक छोटासा तुकडा, पण माझे राज्य केवळ इंदोरच नव्हते, अवघ्या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्ता. होय, इंग्रजी कवयित्री जोआना बेली म्हणते, अहिल्या म्हणजे परमेश्वराला पडलेले एक सुंदर स्वप्न. होय, त्रिखंड कीर्ती झाली माझ्या हयातीत. पण या साऱ्यांमागे माझ्या काळजात सतत हेलकावणारा यातनांचा आणि धगधगता ज्वालामुखी होता. एकामागून एक आलेल्या झंझावातांनी मला कुडबडून टाकण्याचा प्रयत्न आणि चांगला चंग बांधला होता. जसा एक गेले की दुसरे संकट माझ्यावर हिमकड्यांप्रमाणे कोसळायला सज्ज असे. खराय की सांब सदाशिवाने मला कोसळू दिले नाही, कोलमडू दिले नाही. चिरंतन सखा असल्यासारखा तो माझ्यासोबत हात धरून चालत राहिला. लोकांच्या वेदनांच्या कालडोहात आपली दुःखे विसर्जित करायला सांगत राहिला. आणि मी जगले ती वेदनांच्या लाटावर स्वार होत दीहकालाच्या सीमा पार करण्यासाठी. होय, मी जगले ती प्रजेची आई होण्यासाठी. मला स्वतःला ना पुरतं पुत्रसुख मिळालं ना कन्यासुख. सारी सुख येत माझ्या उजळीत, पण बुडबुड्यासारखी. काही आनंद मिळतो न मिळतो तोच हिरावून घेतला जाण्यासाठी. होय, दुःखाने माझी पाठ न सोडण्याची प्रतिज्ञाच केली होती जशी. कोण मी? एक सामान्य धनगराची पोर. मराठवाड्यातील चौंडी या दुष्काळी गावावरील धनगर पाड्याच्या पाटलाची, मानकोजी शिंदेंची पोर. निजामाच्या अन्यायी राज्यात भरडल्या गेलेल्या सर्वच नागरिकात आम्हीही. कसली स्वप्ने पडणार होती आम्हाला. मेंढरं घेऊन रानोमाळ भटकणं हाच ज्यांच्या युगायुगांचा जगण्यासाठी धंदा त्यांना कोण वाली. पण एक धनगर उदयाला आला. स्वपराक्रमाने बाजीराव पेशव्यांच्या साथीने देशात रणमैदान गाजवत होता. मल्हारी मार्तंडाचा अवतारच जसा. मल्हारराव होळकर. मल्हारराव आमच्यासाठी एक चमत्कार होता. त्याच्या पराक्रमाच्या एवढ्या कथा बनल्या होत्या की एक महाकाव्यच बनलं असतं. आम्ही लहानपणी त्याच्या कथा ऐकायचो, हरकून जायचो. होय, धनगर आजही तलवार गाजवू शकतात आणि कळीकाळाला धडकी भरवू शकतात हा विश्वास उरी दाटायचा. मेंढरांच्या कळपावर धाड घालायला आलेल्या लांडग्यांवर त्वेषाने भाला फेकताना तीच रग अंगी दाटायची. मी आता कोठे 9 वर्षाची झाली होते. 4 चौघांसारखे आपले आयुष्य जाणार या खंतेत होते. शंभू महादेवावर माझी अपरंपरा श्रद्धा होती. त्याला मी विनवायची, ही अरिष्टे टाळावीत म्हणून, त्यासाठी शक्ती दे म्हणून. आणि महादेव खरोखरच इतक्या लवकर पावेल याची मी कल्पनाही केली नव्हती. नदीकाठी मी वाळूत रेतीचे शिवलिंग बनवत बसले होते. भर मध्यान्न, तळपत ऊन, पण मला भानच नव्हतं. घोड्यांच्या भरधाव टापांचा आवाज कानी पडलाच नाही. एकदम कानाजवळ आवाज आल्यावर पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता शिवलिंगावर ओनीव झाले. एकाकी लगाम आवळले गेल्याचे, संतप्त कालव्याचे आणि घोड्यांच्या किंकाळण्याचे आवाज कानी आले. मी पाहिलं, सैन्याचा एक जथाच तिथे उभा होता. संतापाने लालबुंद झालेला त्यांचा म्होरक्या माझ्यावर ओरडत होता, चिमुरडे, टापांखाली चिरडून मेली असतीस तर. त्याचा आवाज माझ्या कानात शिरत नव्हता. मी अजूनही शिवलिंगावर ओनीवच होते. तशीच मी म्हणाले, माझ्या शिवाला नतद्रष्टी घोड्यांनी तुडवले असते तर, त्यापेक्षा मी मेली असती तर चालले असते. त्या म्होरक्याने माझ्या बाजूला पाहिले.
रेतीतली शिवलिंगे जसू अवघ्या चराचराच्या सृष्टीला आशीर्वाद देत होती. त्या मोरक्याच्या राकट चेहऱ्यावर पाहता पाहता समाधानाचे हसू फुलले. त्याने मला नावगाव विचारले आणि मग सरळ मला माझ्या बापाच्या ममतेनं पुढे करून माझ्या घरीच आला की. तो मोरक्या दुसरा तिसरा कोणी नाही तर मल्हारराव होळकर होता. त्यांची माझी अशी अवचित भेट होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझा विश्वासच नव्हता माझ्यावर. मल्हारराव होळकर आणि मी त्यांना एवढ्या जवळून पाहते, छे, स्वप्नच असेल ते. पण होय, ते मल्हाररावच होते. माझे बाबा आणि आईही हरपून गेली होती. खरा चमत्कार अजून वाट पाहत होता. त्यांनी माझा हात त्यांच्या एकुलत्या चिरंजीवासाठी, खंडेरावांसाठी मागितला. बाबा आईंना स्वर्ग ठेंगणा पडला असेल. झाला. लवकरच माझा खंडेरावांशी विवाह झाला. मी ऋतुमती झाले आणि इंदोरला माझ्या सासरी रवाना झाले. मातोश्री गौतमाबाईने मला आईची उणीव कधी भासू दिली नाही. माझे पती खंडेराव उमदे आणि पराक्रमी. काहीच वर्षात ते रणमैदानही गाजवू लागले. सुभेदारांनी त्यांच्यावर स्वतंत्र स्वाऱ्याही सोपवल्या. बुंदीचा उमेदसिंगचा राजपाट असो की जयपूरच्या गादीवर माधवसिंगाची स्थापना, खंडेरावांनी युद्धात वीरश्रीही गाजवली आणि मुत्सद्देगिरीही. चंद्रावतांची, रामपुऱ्याची जहागिरी होळकरांना जशी मिळाली तशीच हिंगलाजगडचीही. त्यांचाही पराक्रम होताच तसा. मल्हाररावांच्या पराक्रमाची पताका खंडेराव त्रिखंडात नेईल असे सारे म्हणत. मी आनंदी होते, भाग्यशाली समजत होते स्वतःला. पण तसे व्हायचे नव्हते. सुखाचे क्षण अवचित हिरावले जातात तसेच झाले. दिल्लीला सूरजमाल जाट उपद्रव देत होता. मल्हारराव व शिंदे त्यावेळेस दख्खनेत होते. दिल्लीचा जिम्मा खंडेरावावर होता. जाटाला फिरोजशहा कोटलाच राखून मागे ढकलले ते मल्हाररावांनी जाटावर आक्रमण करावे आणि त्याचा पुरता बंदोबस्त करावा अशी पातशहाची इच्छा होती. पण पेशवा व मल्हाररावांचा आदेश नव्हता. पातशहा खंडेरावांची विनवणी करत होता, मनधरणी करत होता. पण खंडेरावांनी पातशहाने दिलेली खिल्लतही नाकारली. ते आदेशाची वाट पाहत होते. आला, मामांजीचा आदेश आला. जाटाचे पारिपत्य करावे. झाले. खंडेराव आपली अवघी 2000 सेना घेऊन जाटाच्या पाठीशी लागले. जाटाचा मुलूक बेचिराग करायला सुरुवात केली. जाटाला कसा प्रतिकार करावा हेच सुचेना. तो घाबरला. खंडेराव ऐकत नाही तर त्याने पुणे दरबाराशी सलूक चालवला. 40 लक्ष खंडणी देतो पण खंडेरावांना मागे घ्या असे विनवू लागला. ह्यांची दहशत खाऊन कुंभेरीच्या किल्ल्यात जाऊन लपला. खंडेरावांनी कुंभेरीला वेढा घातला. तोवर राघोबा दादा, शिंदे, मल्हाररावही तेथे येऊन पोहोचले. गड बाका किल्ल्याच्या आडून सूरजमाल जाटाने हल्ले चालूच ठेवले. किल्ल्याचा एकतरी तट कसा ढासळता येईल खंडेराव या प्रयत्नात होते. त्या दिवशी युद्ध ऐन भरात आले होते. सूरजमालच्या डोळ्यात खंडेराव सलत होता. तटावरून त्याने निशाणा साधायला लावले. साक्षात कळी काळ यावा तसा तो तोफेचा लोळ खंडेरावांवर पडला. माझे सर्वस्व हरपले. मी विधवा झाले. काय उरलं होतं आता जगात? पतीसोबत सती जावे, स्वर्गी तरी त्यांच्या साथीत जगावे. मी तयारी करायला सांगितले. माझ्या सवतीही तयार होत नव्हत्या. सर्वत्र मरणाच्या विकराळ छाया नाचत होत्या. गौतमाबाई जशा मूकबधीर बनून गेल्या होत्या. मल्हारराव संतापाने बेभान झाले होते. ते सूरजमाल जाटाला म्हणाले, जाटा कुंभेरीचा किल्ला उद्ध्वस्त करून त्यावर मी गाढवाचा नांगर फिरवीन आणि कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन. तेवढ्यात मी सती जाते असे कोणीतरी त्यांना सांगितले. ते धावत आले. एवढा करारी महायोद्धा पण गलित गात्र झाला होता. त्यांनी मला शुभ्र साडीत पाहिले आणि हंबरडा फोडला. जाऊ नकोस पोरी, या म्हाताऱ्याला अनाथ करू नकोस. या म्हाताऱ्याला अनाथ करणार आहेस का तू? अगं आता तूच माझा खंडेराव. नको जाऊस पोरी, नको जाऊस. त्यांच्या हंबरड्याने माझं काळीच गलबललं. आलम हिंदुस्थानला मल्हार आया अशी हुल उठली तरी दहशत बसायची. तो महायोद्धा मल्हारराव काळीच फाटेल असा आक्रोश करत होता. चितेकडे अंतिम श्वास घेण्यासाठी मी निघालेली माझी पावलं थबकली. होय, खंडेराव जिता होता या अहिल्याच्या रूपात. मल्हारबांना आक्रोश न देण्याचा माझा प्रयत्न होता. मल्हारबांना आक्रोश देण्याचा मला कसलाही अधिकार नव्हता. मी थांबले, मागे आले, त्यांचे डोळे पुसले. जगायचा निर्णय घेतला ते पुन्हा मरण्यासाठी. मल्हाररावांनी आणि गौतमाबाईंनी मला राजपाट चालवण्यासाठी लागते ते सारे मला शिकवले. मल्हाररावांच्या लष्करी मोहिमांना लागणारी सामग्री पुरवण्याचे काम मी करू लागले. सिरोंच्याचा जहागीरदार अडवणूक करत होता.
तर त्यालाही मी युद्ध करून वटणीवर आणले. दोहदावर मी हल्ला करून त्यांची गडी उद्ध्वस्त केली. मल्हाररावांची सून काय चीज आहे ते मी दाखवून दिलं. मला राज्य चालवता येत होते, तशी तलवारही. वेळ पडल्यावर तिचे पाणी दाखवायला मी कचरत नसे. पानिपत झाले. पराक्रमाची शर्त गाजवूनही पराजयाचा कलंक लागला. सर्वस्वाचा घात होता तो पराजय. मल्हारराव तरीही मराठेशाहीची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायला झटत होते. इंग्रजांशी लढत होते, पण ते आता थकले होते. त्यात गौतमाबाईंचं निधन झालं. माझ्यासाठी तर माझी आईच गेली. मल्हाररावांना एवढे थकलेले आणि निराश मी कधी पाहिले नव्हते. गौतमाबाई गेल्या आणि मागोमाग तेही अनंताच्या प्रवासाला निघून गेले. माझा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मालेराव मात्र अत्यंत पोरकट आणि क्रूर बुद्धी होता, पण न्यायाप्रमाणे होळकर गादी त्याच्याकडे आली. त्याला वेडाचे झटके येत व त्यात तो अनेकदा क्रौर्याची परिसीमा गाठे. माझे अंतकरण जळत असे. प्रजेवरचा अन्याय मला पाहवत नसे. खूपदा मला हस्तक्षेप करावा लागे, त्याला दुखवावे लागे, पण इलाज नव्हता. लवकरच तोही आजारी पडला. त्या आजाराने त्याला गिळंकृत केले. मी पुन्हा एकदा रिक्त झाले, शून्य झाले. दुर्भाग्याचे तडाखे उसंत देत नव्हते. मुक्ताबाईचा मी बालविवाह होऊ दिला नव्हता. बालविवाहाला माझा विरोध होता. ती आता वयात आली, पण तिचे रूढी परंपरेने लग्न करणेही मला मान्य नव्हते. त्यावेळेस मी राजधानी महेश्वरला हलवली होती. राज्यात दरोडेखोरांच्या टोळ्या उपद्रव देत होत्या. मी दरबारात पण ठेवला. जो तरुण या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल, त्या तरुणाशी मी माझ्या मुक्तेचा विवाह लावून देईन. शास्त्री पंडितांना रोचणारी गोष्ट नव्हती ही. जातीपातींच्या हीन प्रथांनी कुजलेल्या समाजालाही तसे ते मान्य कसे होणार? पण मी ठाम होते. माझा मनगटावरील पराक्रमावर विश्वास होता. यशवंतराव खनसेने खरेच दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मी मुक्ताचा विवाह त्याच्याशी मोठ्या धामधुमीत लावून दिला. मला वाटले आता तरी सौख्याचे दिवस आले. प्रजेसाठी देशभर काम करतच होते, पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र स्थैर्य येतच नव्हते. काटकारस्थाने थांबत नव्हती. रामपुऱ्याचा जहागीरदार पांडाच्या पावित्र्यात होता, तर मला स्वतःला मोहीम काढावी लागली. ठार मारले त्याला मी त्या युद्धात. शांततेची आणि पावित्र्याची प्रतिमा म्हणून विख्यात अहिल्याबाई रणचंडी ही होऊ शकते, हे मी जसे एकदा राघोबा दादांनाही दाखवले होते, तसेच रामपूरच्या चंद्रावतांनाही दाखवले. मला लवकरच नातू झाला, नथू. त्याला अंगी खांदी खेळवत वृद्धापकाळाचे दिवस कंटावे म्हटले तर अल्पसा जोर झाल्याचे निमित्त झाले आणि नथू गेला. पाठोपाठ माझा पोटचा पोरासारखा जावाई यशवंतराव, तोही आजारपणात गेला. माझे एक आवई छाटत होती माझी नियती. मुक्ताने सती जायचा निर्णय घेतला. किती आकांत केला मी, नाही, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती, अटल होती. ऐकत नव्हती पोर. एकाकी मी निस्त्राण झाले, अलिप्त झाले, निर्विकार झाले. जीवन मला अगदी परके वाटू लागले. येथे काहीच खरे नाही, काहीच चिरंतन नाही. सार काही अळवावरच्या पाण्यासारखं. मी उभारलेली मंदिरं भलेही चिरंतर राहतील, पण वेदना मात्र माझ्या निश्वर देहासोबतच नष्ट होतील. वेदनाही खऱ्या नाहीत, आनंदही खरा नाही, ते नावही खरे नाही, ते यशही खरे नाही. मग खरे आहे तरी काय? की नुसतेच भ्रम? माझी मुक्ता माझ्या डोळ्यासमोर चितेवर चढली. निष्प्राण यशवंतरावांचे मस्तक तिने धीराने मांडीवर घेतले. अलिप्तपणे मी सारे पाहत होते. माझ्या डोळ्यात अश्रूचा एक टिपूस नव्हता. हे सारे जसे काही स्वप्नात घडत आहे, अशा अलिप्तीने मी सारे पाहत होते. आगींनी माझ्या पोटच्या लेकराला वेढले. तिच्या किंचाळ्या माझ्या कानावर पडल्या. होय, आगच ती. शेवट आगीत आणि जगणेही आगीत. या धगधगत्या ज्वालात जिवंतपणी सतत जळण्याचे नाव अहिल्याबाई आहे. हे रस्ते, हे घाट, ह्या सराया, ही मंदिरे, ते उभारून दिलेले असंख्य व्यवसाय, भरभराटीला आलेले उद्योग, प्रजेचं पोटच्या पोराप्रमाणे केलेलं प्रतिपालन, मला तरी स्वप्नातच वाटतंय. तुम्हालाही वाटत असेल. एक अहिल्या होती, सर्वांची अहिल्या, माणुसकीची अहिल्या. पण तीच अहिल्या खरी होती की वेदना, वंचना आणि हताशांच्या दाटून येणाऱ्या भग्न काळोखाच्या सावलीत एकाकी जगत राहिलेली, भोगत राहिलेली अहिल्या खरी होती? मला नाही माहीत. मी ते शोधण्याचा तसा प्रयत्नही केला नाही. माझा सांब सदाशिव आहे. त्यानेच मला तुमच्यासाठी बोट धरून चालवले. हेच काय ते खरे.
त्यानेच मला अपार वेदना सहन करायची शक्ती दिली, हेच काय ते खरे. अहिल्या जनांची होती आणि जनासाठीच मेली, हेच काय ते सत्य.